अध्याय 7. भगवंतांच्या लीलावतारांच्या कथा. ब्रह्मदेव म्हणाले, प्रलय काळाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवानांनी संपूर्ण यज्ञमय असे वराह शरीर ग्रहण केले. पाण्यामध्ये आदिदैत्य हिरण्याक्ष लढण्यासाठी त्यांच्या समोर आला. इंद्राने जसे आपल्या वज्राने पर्वतांचे पंख तोडून टाकले होते, तशाच प्रकारे भगवंतांनी आपल्या दाढेने हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे केले. पुढे प्रभूंनी रुची नामक प्रजापतीपासून आकुतीच्या ठिकाणी सुयज्ञाच्या रूपाने अवतार घेतला. त्या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयम नावाच्या देवतांना उत्पन्न केले आणि तिन्ही लोकांवर आलेली मोठमोठी संकटे नाहीशी केली. यावरून स्वयंभू व मनूने त्यांना हरी हे नाव ठेवले. नारदा, कर्दम प्रजापतीच्या घरी देवहूतीच्या ठिकाणी 9 बहिणींसह भगवंतांनी कपिल रूपाने अवतार धारण केला. त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्या योगे तिने याच जन्मामध्ये आपल्या हृदयातील संपूर्ण मल 3 गुणांच्या आसक्तीचा चिखल धुवून टाकून ती कपिल भगवानांच्या मूळ स्वरूपात विलीन झाली. भगवंतांना पुत्ररूपाने प्राप्त करून घ्यावे अशी महर्षी अत्रींची इच्छा होती. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंत त्यांना एक दिवस म्हणाले की, मी स्वतःला तुम्हाला दिले आहे. म्हणून अवतार घेतल्यानंतर भगवंतांचे नाव दत्तात्रेय असे पडले. त्यांच्या चरणकमलांच्या परागांनी आपल्या शरीराला पवित्र करून राजा यदू, सहस्रार्जुन इत्यादींनी योगाचा भोग आणि मोक्ष या दोन्ही सिद्धी प्राप्त करून घेतल्या. नारदा, सृष्टीच्या प्रारंभी मी विविध लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली. माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन तप अर्थाच्या सन नावांनी युक्त होऊन भगवंतांनी सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार रूपांमध्ये अवतार धारण केला. या अवतारात त्यांनी प्रलयामुळे पहिल्या कल्पातील विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाचा ऋषींना जसाच्या तसा उपदेश केला. त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या हृदयात परमतत्वाचा साक्षात्कार करून घेतला. धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायणांच्या रूपात प्रगट झाले. त्यांच्या तपस्येचा प्रभाव त्यांच्यासारखाच होता. इंद्राने पाठविलेली कामसेना म्हणजेच अप्सरा त्यांना पाहताच त्या आत्मस्वरूप भगवंतांच्या तपस्येमध्ये विघ्न आणू शकल्या नाहीत. शंकरादी महानुभाव आपले डोळे वटारूनच कामदेवाला भस्म करतात, परंतु आपल्यालाच जाळणाऱ्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाहीत. तोच क्रोध नरनारायणांच्या निर्मल हृदयात प्रवेश करण्या अगोदरच थरथर कापतो. मग त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल? राजा उत्तानपादाच्या जवळ बसलेल्या ध्रुवबाळाला त्याच्या सावत्र आई सुरुचीने शब्दबाणांनी घायाळ केले. तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला. त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवंतांनी ध्रुवाला अढळ पद बहाल केले. आजही त्या ध्रुवाच्या वरखाली प्रदक्षिणा करीत दिव्य महर्षीगण त्याची स्तुती करतात. कुमार्गाला लागलेल्या वेनाचे ऐश्वर्य आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकाररूपी वज्राने जळून भस्म झाले. तो नरकात पडू लागला. ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतांनी त्याच्या शरीर मंथनातून पृथूच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकात पडण्यापासून मुक्तता केली. अशा प्रकारे पुत्र शब्दाचे सार्थक केले. त्याच अवतारात पृथ्वीला गाय बनवून त्यांनी तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या. राजा नाभीची पत्नी सुदेवीच्या ठिकाणी भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने जन्म घेतला. त्या अवतारात सर्व आसक्तींपासून निवृत्त होऊन आपली इंद्रिये आणि मन
अत्यंत शांत करून तसेच आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहून त्यांनी समदर्शी होऊन स्वतःला वेड्याप्रमाणे भासवून योगाचरण केले. त्या अवस्थेला महर्षी लोक परमहंसपद किंवा अवधूतचर्या असे म्हणतात. यानंतर स्वतः त्या यज्ञपुरुषाने माझ्या यज्ञात सुवर्णासारखी कांती असलेल्या हयग्रीवाच्या रूपाने अवतार घेतला. भगवंतांचा हा अवतार वेदमय, यज्ञमय आणि सर्व देवमय आहे. त्यांच्याच नासिकेतून वाहणाऱ्या श्वासातून वेदवाणी प्रगट झाली. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी भावी मनू सत्यव्रताने भगवंतांना मत्स्यरूपाने प्राप्त करून घेतले. त्यावेळी पृथ्वीरूप नौकेचा आश्रय झाल्या कारणाने ते सर्व जीवांचेच आश्रय बनले. प्रलयाच्या त्या भयंकर पाण्यात माझ्या मुखातून पडलेले वेद घेऊन ते त्यातच विहार करीत राहिले. जेव्हा प्रमुख देव आणि दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत होते, तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपाने आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण केले. त्यावेळी पर्वताच्या फिरण्याने त्यांच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली. त्यामुळे ते काही क्षण निद्रासुख घेऊ शकले. देवांचे मोठे भय नाहीसे करण्यासाठी त्यांनी नृसिंहाचे रूप धारण केले. थरथरणाऱ्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यामुळे त्यांचे मुख अतिशय भयानक दिसत होते. त्यांना पाहताच हिरण्यकशिपू गदा घेऊन त्यांच्या अंगावर तुटून पडला. यावर भगवान नृसिंहांनी लांबूनच त्याला पकडून आपल्या मांडीवर घेतले आणि तो धडपडत असतानाही आपल्या नखांनी त्याचे पोट फाडले. मोठ्या सरोवरात एका महाबलाढ्य मगरीने गजेंद्राचा पाय पकडला. जेव्हा थकून जाऊन तो घाबरला, तेव्हा त्याने आपल्या सोंडेने कमलपुष्प घेऊन, हे आदिपुरुषा, हे समस्त लोकांच्या स्वामी, हे पवित्र कीर्ती, हे नामश्रवणानेच कल्याण करणाऱ्या भगवंता, असा भगवंतांचा धावा केला. त्याचा धावा ऐकून अनंत शक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तेथे आले आणि कृपाळू भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजेंद्राची सोंड पकडून त्याची त्या संकटातून सुटका केली. भगवान वामन अदितीच्या पुत्रांपैकी सर्वात लहान होते, परंतु गुणांच्या दृष्टीने ते सर्वात श्रेष्ठ होते. कारण यज्ञपुरुष भगवंतांनी याच अवतारात बलीने दानाचा संकल्प सोडताच सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले. वामन बटू बनून त्यांनी 3 पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर घेतलीच, परंतु यातून हेच सिद्ध केले की सन्मार्गावरून चालणाऱ्या पुरुषांना समर्थ पुरुषसुद्धा याचनेशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांच्या स्थानापासून हटवू शकत नाहीत. हे नारदा, दैत्यराज बलीने आपल्या डोक्यावर वामनांचे चरणतीर्थ घेतले. किंवा तो देवतांचा राजा होता यात काही विशेष नाही. आपल्या दिलेल्या वचनाच्या विरुद्ध काही करण्यास तो तयार नव्हता. एवढेच काय, भगवंतांचे तिसरे पाऊल ठेवण्यासाठी त्याने आपले मस्तक देऊन स्वतःलाही भगवंतांना समर्पित केले. यातच त्याचा खरा पुरुषार्थ आहे. नारदा, तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतांनी तुला योग, ज्ञान आणि आत्मतत्वाला प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उपदेश केला. भगवंतांच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो. तेच भगवंत स्वयंभुव आदी मन्वंतरांत मनूच्या रूपाने अवतार घेऊन मनुवंशाचे संरक्षण करीत आपल्या सुदर्शन चक्राच्या तेजाप्रमाणे दाही दिशांना विनासायास निष्कंटक असे राज्य करतात. तिन्ही लोकांच्या वर असणाऱ्या सत्यलोकापर्यंत त्यांच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ती पसरते आणि त्याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचे दमनही करतात.
स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वंतरी आपल्या केवळ नावानेच मोठमोठ्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात. त्यांनी देवतांना अमृत पाजून अमर केले आणि दैत्यांनी हरण केलेला यज्ञभाग देवांना पुन्हा मिळवून दिला. त्यांनीच अवतार घेऊन या जगात आयुर्वेद प्रगट केला. जेव्हा जगात ब्राह्मणद्रोही, आर्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे व त्यामुळे नरकयातना भोगू इच्छिणारे क्षत्रिय आपल्या नाशालाच दैववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच बनून राहिले, तेव्हा भगवंतांनी महापराक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशुने 21 वेळा त्यांचा संहार केला. मायापती भगवंत आमच्यावर कृपा करण्यासाठी भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण या आपल्या कलांसहित श्रीरामांच्या रूपाने इक्ष्वाकू वंशात अवतीर्ण झाले. या अवतारात आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते पत्नी आणि बंधू यांसह वनवासात गेले. त्याच वेळी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण त्यांच्या हातून मृत्युमुखी पडला. जसे भगवान शंकर त्रिपुर विमानाला जाळण्यासाठी उद्युक्त झाले, तसे ज्यावेळी भगवान राम शत्रूची नगरी लंकेला भस्मसात करण्यासाठी समुद्रावर पोहोचले, त्यावेळी सीतेच्या वियोगाने क्रुद्ध झालेल्या रामांचे डोळे इतके लाल झाले की त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे, साप आणि मगरी इत्यादी जीव पोळू लागले आणि भयाने थरथर कापणाऱ्या समुद्राने लगेच त्यांना वाट करून दिली. जेव्हा रावणाच्या कठीण छातीला टक्कर दिल्याने इंद्राचे वाहन ऐरावत याच्या दातांचा चक्काचूर होऊन ते सगळीकडे पसरतील, त्यामुळे दिशाही पांढऱ्या शुभ्र होतील, तेव्हा विजयी रावण गर्वाने फुगून जाऊन हसू लागेल. आपल्या पत्नीला पळवणाऱ्या त्या रावणाचा तो उद्दामपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या टणत्कारानेच प्राणांसह तत्काळ नाहीसा करतील. दैत्यांच्या झुंडींनी त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी कृष्णवर्ण भगवान गौरवर्ण बलरामासह अवतार ग्रहण करतील. ते आपला महिमा प्रगट करणाऱ्या अद्भुत लीला करतील. त्या लीला लोकांना बिलकुल समजू शकणार नाहीत. बालपणातच पूतनेचे प्राणहरण करणे, 3 महिन्याच्या वयात पायाने भला मोठा छकडा उलटून टाकणे आणि गुडघ्यांवर रांगता रांगता आकाशाला भिडलेल्या यमलार्जुन वृक्षांमध्ये जाऊन त्यांना उखडून टाकणे, अशी कर्मे भगवंतांशिवाय अन्य कोणीही करू शकणार नाही. जेव्हा कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेचे पाणी पिऊन वासरे आणि गोप बालक मरतील, तेव्हा आपल्या अमृतमय कृपादृष्टीनेच ते त्यांना जिवंत करतील आणि यमुनेचे पाणी शुद्ध करण्यासाठी त्या जलात विहार करतील आणि विषशक्तीने जीभ हलविणाऱ्या कालिया नागाला तेथून हुसकून लावतील. त्याच दिवशी रात्री जेव्हा सर्व लोक तेथेच यमुना तटावर निद्रिस्त होतील आणि दावाग्नी भडकल्याने सर्व मुंजवन 4 बाजूंनी जळू लागेल, तेव्हा बलरामासह त्या प्राणसंकटांत सापडलेल्या व्रजवासियांना त्यांचे डोळे बंद करावयास सांगून ते त्यांना गोकुळात नेतील. ही त्यांची लीला तर अलौकिकच असेल, कारण त्यांची शक्ती अचिंत्य आहे. त्यांना बांधण्यासाठी म्हणून त्यांची माता जी जी दोरी आणील ती त्यांच्या पोटाला पुरणार नाही. तसेच जांभई देतेवेळी श्रीकृष्णांच्या मुखामध्ये 14 भुवने पाहून यशोदा प्रथम भयग्रस्त होईल, पण नंतर ते तिला आपल्या सामर्थ्याचा बोध करवतील. ते नंदबाबांना अजगराच्या भयापासून आणि वरुणाच्या पाशातून सोडवतील. मयदानवाचा पुत्र व्योमासूर जेव्हा गोपाळ बालकांना पहाडाच्या गुहेत बंद करून ठेवील, तेव्हा ते त्यांना तेथून वाचवतील. दिवसभर कामधंद्यात व्यग्र असणाऱ्या आणि अत्यंत थकून भागून रात्री झोपी जाणाऱ्या गोकुळातील लोकांना ते आपल्या परमधामाला घेऊन जातील.